राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे. बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकंदरीत टाकणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता खरंच दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अपडेट इथं समोर आलेलं आहे. बघा, 8वा हप्ता कधी येणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार, या चिंतेमध्ये आणि या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी वाट पाहू लागलेले होते. कारण की बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली. आता सविस्तरपणे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि पूर्ण माहितीला समजून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. आता बघा, अनेक शेतकरी रोज बँकेत चौकशी करत होते. मोबाईलवर मेसेज येतो, परंतु त्यावरती क्रेडिटचा SMS त्यांना येत नव्हता. प्रतीक्षा पूर्णपणे आता तुमची संपलेली आहे. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण प्रक्रिया आता सरकारने सुरू केली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून. त्यामुळे आता बघा, इथं घाबरण्याची किंवा गोंधळाची इथं तुम्हाला काहीच गरज पडणार नाही. फक्त काही गोष्टी तुम्हाला नीट समजून घेणे गरजेपूर्ण इथं ठरणार आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला हा हप्ता कधी मिळणार, तर बघा तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे. कारण की बघा, त्याशिवाय तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही. बघा, आता बघा, याच्या कारणासाठी ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे सांगितली जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि स्पष्ट बातमी पोहोचणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आता बघा, तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची इथं इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण की बघा, ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आणि दिलासा देणारं अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. तेच अपडेट आता तुमच्यासाठी इथं प्रेझेंट झालेले आहे. बघा, अत्यंत 2 महत्त्वाची कामे हे करणे तुमच्यासाठी इथं आनंददायी आणि बघा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही 2 कामे जर का तुम्ही केली नसेल आणि पेंडिंग ठेवली असेल, तर कदाचित नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला मिळण्यासाठी उशीर होणार, कदाचित तुम्हाला वंचित देखील राहावं लागू शकतो. आता बघा, कारण अनेक वेळा कागदपत्र किंवा प्रक्रिया अपूर्ण इथं असल्यामुळेच शेतकऱ्यांचा हप्ता इथं अडकतो, म्हणजेच बघा इथं पेंडिंग राहून जातो. आता बघा, आपले पैसे इथं मिळाले नाही असं म्हणण्याआधी एकदा ही 2 कामे पूर्ण केली आहेत का, हे नक्की चेक करा. बघा, हे जर का तुम्ही कामे पूर्ण केली असेल, तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये हे 100% मिळणार म्हणजे मिळणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. आता थोडी काळजी घ्या, पुढे इथं कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. आणखी महत्त्वाचं अपडेट समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. शेतकरी बांधवांनो, नमोच्या 8व्या हप्त्याच्या अंतर्गत आता बघा, तुम्ही जर का पात्र असूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नसेल, तर ही प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. फक्त 2 कामे लवकरात लवकर तुम्ही संपवून टाका आणि करून घ्या. राज्यातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा 8वा हप्ता दिला जाणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत दिलासा देणारं आणि महत्त्वाचं अपडेट त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रश्न असा पडतो की कोणते जिल्हे आणि कधीपर्यंत आम्हाला पैसे मिळणार, नेमका प्रक्रिया इथं काय आहे, याची सगळी संपूर्ण डिटेल्स माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. त्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर बघा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथं, सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे बघा, इथं शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यातील हे पैसे मिळणार, दुसऱ्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यांमधनं हे पैसे मिळणार, संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कारण की पहिल्या टप्प्यांची यादी, दुसऱ्या टप्प्यांची यादी आणि तिसऱ्या टप्प्यांची यादी इथं सरकारने जाहीर केलेली आहे. सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. 3 माहिती आता बघा मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता इथं कधी येणार याची चिंता होती, त्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारं आणि महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची इथं प्रतीक्षा संपली. अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता तेच प्रत्यक्ष अपडेट आता समोर आलं आहे. आता बघा, खरी आनंदाची बातमी अशी आहे की बघा, राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकाच वेळी इथं सरसकट इथं पद्धतीने जमा केला जाणार आणि DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार, ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. आता म्हणजेच या जसं की जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची, समाधान देणारी बातमी इथं समोर आली आहे. कारण की बघा, 15 जिल्ह्यांमधनं हे पैसे पहिल्या टप्प्यातील इथं जमा होणार, अशी माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे.
आता बघा या 15 जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, कोणते ते पात्र 15 जिल्हे आता सरकारने सिलेक्ट केलेले आहे हे तुम्हाला मी सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्यांची यादी लगेच तुम्हाला पाहून घ्यायची आहे. बघा यामध्ये आता पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे. इथं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, त्यानंतर बघा वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बघा लातूर, हिंगोली, परभणी आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमधनं सरकार आता पैसे जमा करणार. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे नक्कीच तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर कदाचित तुम्हाला देखील इथं पैसे मिळणार नाही, कारण की सरकारने एक सेकंड नंबरचा GR देखील काढलेला आहे. आधी देखील सरकारने GR काढलेला होता, परंतु त्या GRमध्ये एकच नमूद केलेलं आहे ते कॉमन, म्हणजे बघा भरपूरशा शेतकरी बांधवांचं खातं त्यांच्या बँकेच्या आधार कार्डला लिंक नसते, म्हणजे त्यांचं बँक पासबुक त्यांच्या आधार कार्डला लिंक नसते. तर लवकरात लवकर तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो किंवा बघा शेती संदर्भातील कुठलीही योजना असू द्या, फार्मर ID तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक ठरतच असते. फार्मर ID तुम्ही अजूनपर्यंत काढली नसेल तर फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्या, कारण की सरकारने सांगितलेलं आहे फार्मर ID शिवाय कोणत्याच शेतकऱ्यांना इथं पैसे मिळणार नाही. सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID अनिवार्य असते. जसं एका सामान्य व्यक्तीला आधार कार्ड इथं दिलं जात असतं, तसं शेतकऱ्यांना फार्मर ID दिली जात असतं. ते फार्मर ID लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या. त्या व्यतिरिक्त बघा PM किसान योजनेची सुद्धा KYC असते. PM किसान योजनेची KYC करण्यासाठी सरकारने सांगितलं असते. ते KYC केली असेल तरच तुमच्या खात्यावरती 21 हप्ता जमा झाला असेल. त्या व्यतिरिक्त बघा नमो शेतकरी योजनेची KYC तुम्ही केली आहात का हे नक्की चेक करा. एकदा जर तुम्ही KYC केली असाल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही KYC केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे. आणखी बघा PM किसान योजनेच्या अंतर्गत जे लाखो करोडो शेतकरी पात्र होते त्यांच्या खात्यामध्ये 21 हप्ता क्रेडिट झाला. तर बघा त्यामध्ये भरपूरशे शेतकऱ्यांचे अर्ज हे जसे सरकारने तपासले, चेक केले, त्यामध्ये जे शेतकरी अपात्र करण्यात आले त्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एका घरामध्ये शेतकरी आणि शेतकऱ्यांची पत्नी हे दोन्ही लाभ घेऊ लागलेले होते. त्या कारणास्तव सरकारने आता त्यांची पडताळणी सुरू केली. त्या पडताळणीमध्ये भरपूरशे लाखो करोडो शेतकऱ्यांना 6 ते 7 लाख शेतकऱ्यांना इथं आता अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जर का तुम्ही मोडत असाल, तुम्ही अपात्र झाला असाल तर त्याची यादी आता सरकारने राज्य सरकारला पाठवली केंद्र सरकारकडून. तर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार ज्यांना PM किसान योजनेचा 21 हप्ता मिळालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा येत्या 31 डिसेंबरच्या आतीलच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे. तोपर्यंत तुम्हाला हे सर्व कामे जर का तुम्ही केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.